नमस्कार मित्रांनो. रेल्वे क्षेत्रातील महत्त्वाची सरकारी कंपनी रेलटेल कॉर्पोरेशनने क्वार्टर वन फायनान्शियल 27चे निकाल जाहीर केले आहेत. कंपनीचा महसूल तब्बल 20% वाढला असला, मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे महसूल वाढूनही कंपनीच्या नफ्यात घट झाली आहे. मग नेमकं असं का झालं? रेलटेलचे निकाल सकारात्मक म्हणायचे की निराशाजनक? आणि या निकालाचा शेअरवर काय परिणाम होऊ शकतो? चला जाणून घेऊया संपूर्ण माहिती. रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आर्थिक वर्ष 2026-27च्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले असून कंपनीच्या महसुलामध्ये चांगली वाढ दिसून आली आहे. मात्र नफ्याच्या आकड्यांनी गुंतवणूकदारांना काहीसा धक्का दिला आहे. सर्वप्रथम कंपनीच्या महसुलाबद्दल बोलायचं झालं तर क्वार्टर वन फायनान्शियल 27मध्ये रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन 893.27 कोटी रुपयावर पोहोचला आहे. हा महसूल मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे 20% वाढला आहे. यावरून कंपनीचा व्यवसाय विस्तारत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. कंपनीचा टोटल इन्कम देखील 909.60 कोटी रुपयावर पोहोचला असून त्यामध्ये जवळपास 20% वाढ झाली आहे. म्हणजे रेलटेलच्या एकूण उत्पन्नात चांगली वाढ झाली आहे. मात्र आता येतो सर्वात महत्त्वाचा मुद्दा. महसूल वाढला असला तरी कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स म्हणजे करपूर्व नफा केवळ 89.44 कोटी रुपये राहिला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यात फारशी वाढ झालेली नाही. तर मागील तिमाहीच्या तुलनेत करपूर्व नफा तब्बल 93% घसरला आहे. यापेक्षा मोठी चिंता म्हणजे कंपनीचा निव्वळ नफा. क्वार्टर वन फायनान्शियल 27मध्ये रेलटेलचा नेट प्रॉफिट 65.78 कोटी रुपये राहिला आहे. हा नफा मागील वर्षाच्या तुलनेत किंचित म्हणजे जवळपास अर्धा टक्क्याने कमी झाला आहे. तर मागील तिमाहीच्या तुलनेत तब्बल 54% घट झाली आहे. कंपनीचा प्रति शेअर उत्पन्न म्हणजे EPS देखील 2.5 रुपयावर आला आहे. मागील वर्षी ते 2.6 रुपये होतं. तर मागील तिमाहीत 4.42 रुपये होतं. त्यामुळे नफ्यातील घट EPSमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. आता विभागीय कामगिरी पाहूया. टेलिकॉम सर्व्हिस विभागाने या तिमाहीत 360.81 कोटी रुपयाचा महसूल मिळवला आहे. हा मागील वर्षाच्या तुलनेत वाढलेला असून या विभागाने स्थिर कामगिरी केली आहे. तर प्रोजेक्ट वर्क सर्व्हिस विभागाने उत्कृष्ट कामगिरी करत 532.46 कोटी रुपयाचा महसूल मिळवला आहे. हा महसूल मागील वर्षाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वाढला असून कंपनीच्या एकूण महसूल वाढीमध्ये या विभागाचा मोठा वाटा आहे. कंपनीच्या पूर्व, पश्चिम आणि दक्षिण विभागाने मिळून 549.77 कोटी रुपयाचा महसूल आणि 77.42 कोटी रुपयाचा करपूर्व नफा नोंदवला आहे. यावरून रेलटेलचं विविध प्रदेशामध्ये नेटवर्क मजबूत असल्याचं दिसून येत आहे. या तिमाहीमध्ये कंपनीने 7.4 कोटी रुपयाचा एक्सेप्शनल आयटम देखील नोंदवला आहे. अशा विशेष खर्चाचा परिणामही नफ्यावर झाल्याचं दिसून येत आहे. आता प्रश्न आहे की महसूल वाढूनही नफा का वाढला नाही? यामागे वाढलेला खर्च, प्रोजेक्ट एक्झिक्युशन खर्च, तसेच काही विशेष खर्च हे महत्त्वाचे कारण असू शकतात. त्यामुळे कंपनीचा व्यवसाय वाढला असला तरी त्या तुलनेत नफ्यामध्ये वाढ दिसून आली नाही. गुंतवणूकदारासाठी या निकालाचा अर्थ काय? तर जर संपूर्ण निकालाचा आढावा घेतला तर महसुलामध्ये 20% वाढ ही निश्चित सकारात्मक बाब आहे. प्रोजेक्ट वर्क सर्व्हिस विभागाची मजबूत कामगिरी कंपनीसाठी चांगला संकेत आहे. मात्र निव्वळ नफ्यामधील घट, EPSमधील घसरण आणि तिमाही आधारावर नफ्यात झालेली मोठी घट या काही चिंता कायम आहे. आता पुढील तिमाहीत रेलटेलच्या खर्चावर नियंत्रण ठेवत नफ्यात सुधारणा करू शकते का, याकडे बाजाराचं लक्ष असेल. जर महसुलासोबत नफाही वाढू लागला तर कंपनीच्या शेअर्सला त्याचा चांगला सकारात्मक फायदा होऊ शकतो. तुमच्या मते रेलटेलचे हे निकाल कसे वाटले? महसूल वाढ महत्त्वाची की नफ्यातील घट? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि शेअर मार्केटमधील अशा महत्त्वाच्या अपडेट्ससाठी बाजार तडका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.